करते आणि यांच्या प्रेरणादायी जीवनाचा उल्लेख करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ शिक्षक प्रभारी श्री काळे सर, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका रेचे मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक PD गावंडे सर, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी प्रदीपभाऊ भासाके सर, तसेच उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन या हायस्कूलमध्ये झाले आणि हे शिक्षण घेत असताना त्यांना खूप कठीण समस्यांना सामोरे जावे लागले. त्या काळात शाळेमध्ये शिपाई नसल्यामुळे त्यांना पाणी सुद्धा मिळत नसे आणि स्पृश्यपुरुषांचा भेद असल्यामुळे त्यांना शाळेत त्यावेळेस वेगळं बसावं लागत असे. आणि अशाही स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास आपला हा चालू ठेवला आणि 1906 मध्ये अवघ्या 14 ते 15 वर्ष वय असताना त्यांचं लग्न दापोलीतील भिकू वेगळकर यांची 9 ते 10 वर्षीय कन्या रामाबाई उर्फ रमाबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. आणि विद्यार्थी दशेतच असताना ते 18 तास अभ्यास करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 तास म्हणजे दिवस किती तासाचा असतो? 24 तासाचा. त्यापैकी 18 तास ते अभ्यास करायचे आणि 6 तासामध्ये उर्वरित काम करायचे, त्यामध्ये झोप वगैरे. आणि 1907 मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यावेळेचे त्यांचे कळसुकर गुरुजी यांनी आजचे बडोद्याचे जे आज बडोदा जे म्हणतो म्हणजे गुजरात इथले महाराजे सयाजीराव गायकवाड यांनी यांच्यासोबत त्यांची भेट करून दिली आणि बाबासाहेबांमध्ये असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांनी त्यांना दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती दिली. आणि त्यानंतर 1912 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन या महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळाली आणि बडोद्यालाच त्यांना नोकरी प्राप्त झाली. 4 महिने नोकरी केल्यानंतर त्यांना बडोद्याचे राजे यांनी परत 11.5 पाऊंड म्हणजे आजचे 11.5 रुपये अशी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांनी पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील कोलंबिया हे विद्यापीठ गाठलं. पहा विद्यार्थी मित्रांनो की भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अर्थशास्त्र या विषयात PhD ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच दक्षिण आशियातील 2दा PhD मिळणारे पहिले दक्षिण आशियाई सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतील पहिले प्रतिभाशाली आणि सर्वोच्च उच्च विद्याभूषित म्हणून प्राप्त झालेले हे व्यक्ती. त्यांचा 1907 पासून तर 1923 पर्यंतचा जो 16 वर्षाचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेस इन या विद्यापीठातून या शिक्षण संस्थातून अनेक पदव्या मिळाल्या. याच दरम्यान त्यांनी BA, MA, 2दा MA, 2दा PhD, डॉक्टरेट वर ऑल ॲट हे सुद्धा पदव्या मिळाल्या. आणि ह्या पदव्या मिळून त्यांना 2 LLD आणि DLD ह्या 2 पदव्या पुन्हा त्यांना सन्मानित करण्यात आल्या. हा डॉक्टर साहेबांचा बाबासाहेब आंबेडकर यांना जे ज्ञानाचं प्रतीक म्हणतात हे तुम्हाला मला सांगायचं होतं की त्यांना या सगळ्या डिग्र्यांमुळे त्यांना ज्ञानाचं प्रतीक असं म्हटलं जाते. आणि मग याच्यातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं आहे?
आपण बघितलं की त्यांची परिस्थिती शिक्षण घेत असताना खूप कठीण होती, कठीण समस्यांना त्यांना तो द्यावं लागलं. यावरून हे लक्षात येतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, कठीण परिश्रम आणि ध्येय हे आपल्याला उच्च शिखरावर पोहोचवते. त्यांच्यामध्ये मेहनत, गरिबी, अडचण, त्रास ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी म्हणजे संघर्ष करीत पुढे त्यांनी भारतामध्ये म्हणजे उच्च शिक्षित होऊन भारताला दिशा दिली. म्हणून त्यांच्यामधून आपल्याला तुम्हाला काय घ्यायचं आहे, आपण 5 मिनिटाचं भाषण आपण तयार करू शकत नाही, अजिबात वाचायला आपण तयार नाही, ही शोकांतिका आहे. पण आपल्याला याच्यामधून काय घ्यायचं आहे तर नियमित अभ्यास करायचा आहे, अडचणीवर मात करायची आहे, स्वप्न मोठं ठेवायचं आहे आणि शिक्षण हे आपल्या जीवनाचं सर्वोच्च समजायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे असं शस्त्र आहे की ते आपल्याला जीवनामध्ये वाचू शकते. तुम्हाला माहिती असेल आता अलीकडे चोऱ्यांचं प्रमाण कमी झालं ऑनलाईनवर, पण सायबर गुन्हे चालू आहे. पण तुम्हाला माहिती आहे की कोणाची डिग्री चोरून नेली आहे का चोरांनी? असं झालंय का? नाही झालंय ना. म्हणून शिक्षण हे आपलं काय एक शस्त्र आहे आणि हे शस्त्र आपण आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. दुसरे शस्त्र आपल्या जवळ नसले तरी चालेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिकाने सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं वाक्य आपण जीवनामध्ये सतत आठवलं पाहिजे. आणि एवढे बोलू ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी पुन्हा कोटी कोटी प्रणाम करते आणि त्यांना आजच्या दिनी आदरांजली अर्पण करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.